माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ 19,000 माझे फॉलोअर्स आहे, 5,000 माझे फ्रेंड आहेत. मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात. असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे, माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत, एससी समाजाच्या महिला आहेत, ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते. मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या, जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे, मग आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा? का आम्ही मांडलं नाही पाहिजे? तर मग आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोललं जातं. ते मूर्खपणा, हे कितपत योग्य आहे? हे मूर्खपणा आहे ना. आपण समर्थन करत नाही. तुम्ही जसं सगळ्या जाती धर्माचं करता तसं आम्ही करतो. हे 8,000 झाल्या असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे. ते करणारच नाही मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात. आता दाखवू तुम्हाला पोस्ट, ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना, मला बंधन आहेत ना. आई आहे का कोण आहे? आई आहे. तर मग मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा, एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत. सांगतो मी, महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही. याच्या पलीकडे डायरेक्ट आई बहिणीवर शिवाय शेवटचं उत्तर देतो. भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक, तरी पण महिलांबद्दल जी घोषणा देते मी 1 मिनिटात बंद करायला लावली. तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर. महिलेबद्दल नाही बोलायचं. मी पुन्हा एकदा आव्हान करतो. आता तुमचं परवाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी. आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये. आम्ही फक्त माता भगिनींचाच विषय बोलतो. आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाहीये. ते लक्षात टाकून आलं पण मी 1 मिनिटात ऐकून आलो. तुम्हाला टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती, कारण आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना. एक ऐकून 1 मिनिटात झालो का नाही? आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात. हे होऊन जाईल ताई, लक्षात ठेवा. हे आरक्षण हे गोष्टी होऊन जातात. आपल्याला कंटिन्यू राहायचंय. त्याच्यामुळे मी 1 मिनिटात तुमच्याकडून झाले. आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र पुन्हा राहायचं. आता ही बाई मराठा समाजाची, ही माझ्यासोबत काम करते. त्यांना विचारा आम्ही कधी कुणाला जातीभेद केला का? काम करणार काय सांगितलं आणि आम्ही केला का? करतायत, केला का नाही करतायत? मी त्यांना सांगायला लागलो ना त्या पद्धतीनं माझ्या ऐकतात लोक. तुमच्याकडून झालो मी बोलतोच, त्यांना झापतो चांगलं. हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच, पण आता चर्चाच करतो आणि तेच तर सांगतोय तुम्हाला. कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक काय बोलतात हे दाखवतात, खपून घेणार नाही. पण तुमच्या 1000 महिलांना शिव्या देतात हे दाखवत नाही ते लोक. म्हणून मी त्यांना खपून घेणार नाही. असे म्हणतात, बायका सुद्धा म्हणतात तुमच्यापर्यंत येत नाही. किती फेक अकाउंट आहेत तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समर्थन? आयटी सेलला कोण किती फेक अकाउंट आहे? आम्ही तर ओरिजिनल आहे ना. लोकांचं आम्हाला कशाला सांगता? आमच्या ओरिजिनल पोस्टवर शिव्या दिल्या जातात. तुम्ही असं का म्हणता की आमच्या ओरिजिनल पोस्टवर शिव्या दिल्या जातात. आमच्या ओरिजिनल पोस्टवर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला कायदा चांगला माहिती आहे. तुम्ही आयटी सेलचं कशाला सांगता? मला काय करायचं आयटी सेलचं? नाही आयटी सेलचं कशाला सांगता तुम्ही मला? मी आयटी सेलचं बोलते का काही? मी काही एखादी कॅबिनेट मंत्री आहे का काय? आयटी सेलचं विषय आम्हाला काही दाखवायचं नाही. आम्हाला काही दाखवायचं नाही. तुमच्यात भेट केला का मी आल्याबरोबर 1 मिनिटात तुमचं कोण आहे तो व्यक्ती? काय नाव आहे त्यांचं? हा मग तुम्ही काय बोलले? आयटी सेलचा काय संबंध आमचा? माझ्या वैयक्तिक अकाउंटला आहे. करायला आल्यासारखं बोलू नका. मी तुमचं पण झालोय. आपण
त्यांनी काळजी घ्यायची म्हणूनच आम्ही आलो. आयुष्यभर होईल कारण माता भगिनी सगळ्या समाजाची सारखी आहे, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो. आयुष्यभर कधी सांगा हे सोडून आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, आम्ही तुम्हाला काही त्रास द्यायला आलेलो नाहीये. आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या पण नाही. एक दोन हो, एक मिनिट. आवाज वगैरे काही वाढवत नाही, वाढवत नाही, वाढवत. एक मिनिट झालं, एक मिनिट थांबा तुम्ही. आम्ही चाललोय, एकच मिनिट थांबा. आम्हाला काही बोलायला पाहिजे. तुम्हीच वाद नका करू, आम्ही वाद करायला आलेलोच नाहीये. मी वाद करायला आलेलोच नाहीये. आम्ही वाद करायला आलेलोच नाहीये दादा. दादा आम्ही वाद करायला आलेलो नाहीये. तुम्ही काय म्हटले? एक दोन मिनिट थांब. 2 मिनिटं थांब. काहीच नाही, आम्हाला फक्त बुक द्यायचं, तुम्हाला निघायचं. काहीच नाहीये. सोड ना दादा.